कोणाच्याही ध्यानीमानी नसेल की अजित पवार यांचा मृत्यू अशा रीतीने होईल किंवा ते उद्या नसणार असं असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून अचानकपणे निघून जाणं हा धक्कादायक सगळ्यांनाच आहे. महाराष्ट्राचा दादा गेला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली. यावर प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले. अजित पवार जे त्यांच्या मनात होते तेच ओठात होते. कोणाला राग आला तरी चालेल असा अजित पवारचा दुर्दैवी अंत, असा व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की अजित पवार यांची सामाजिकरित्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका होती. अजित पवार हे कोणाला न घाबरणारा धाडसी नेतृत्व होतं. सोशली सर्वांना घेऊन जाण्याची असणारी भूमिका त्यांनी ठेवली होती आणि त्या पद्धतीने ते वागत होते. त्याच्यामुळे असणारं सरकारमध्ये जरी होते तरी सरकारच्या काही कार्यक्रमांना मी याच्याशी सहमत नाही असं बोलण्याचं धाडससुद्धा त्यांचं होतं. म्हणून मी असे म्हटलं की त्यांचं जे मनात होतं ते ओटात होतं. आपल्याला कोण काय करेल काही न करेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्याची त्यांनी कल्पना केलीच नाही आणि मांडत बसले.